गणेशोत्सवात आम्रपाली टॉवर सोसायटीत पंढरीची वारी, टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तिमय सोहळा, सोसायटी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. बालकांनी साकारले विठ्ठल रखुमाई. आम्रपाली सोसायटीत वारकरी परंपरेचं दर्शन, अशोका मार्गावर झळकली पालखी मिरवणूक. भक्तिमय वातावरणात नागरिक मंत्रमुग्ध. बालकांनी साकारले विठ्ठल रखुमाई व संतांचे जीवन प्रसंग. नाशिकमधल्या गणेशोत्सवात वेगळेपण जपणारा उपक्रम अशोका मार्ग येथील आम्रपाली गणेश मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं पंढरपूरच्या वारीचं भव्य आयोजन करण्यात आलं. यात महिला, पुरुष, बालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ही वारी आम्रपाली टॉवर्स येथून अशोका मार्ग आणि पुन्हा आम्रपाली टॉवर्स इथं समारोप करण्यात आली. टाळ मृदुंगांच्या गजरात भगवे ध्वज फडकवत डोक्यावर तुळशीची रोपे घेऊन महिला, पुरुष आणि बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रॅफिक टीआय सुभाष पवार यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली व गणेश वंदना सादर करण्यात आली. या उपक्रमाबाबत आम्रपाली टॉवरचे चेअरमन महेंद्र सोनवणे आणि सेक्रेटरी सुहास खाडलीकर यांनी अधिक माहिती दिली. गेल्या 5-6 दिवसापासून विविध कार्यक्रम सोसायटीमध्ये साजरे होत आहेत. साधारणतः 12 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही एक नवीन कल्पना इथे साकारली. 56 भोगचा प्रसाद आम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दिला. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतो. त्यात लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचा उत्साहाने सहभाग असतो. मला सांगताना आनंद होईल की फॅन्सी ड्रेसमध्ये 9 महिन्याचा बालक ते 68 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक या स्पर्धांमध्ये सहभागी झाले. आम्ही नुसताच गणपती उत्सवाचा सोहळा साजरा न करता मुलांवर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार कशा पद्धतीने होतील याचा पूर्ण विचार करून आमची महिला मंडळाची जी टीम आहे ही त्याच्यावर काम करत असते. या वर्षी तर गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय सुद्धा त्या मुलांनी पठण केला आहे. शिवतांडव स्तोत्र श्री शंकराचार्य रचित ते सुद्धा त्या मुलांनी म्हटलं आहे. जसं गणपती 64 विद्यांचा आदिदाता आहे तसंच या विद्यार्थ्यांचे त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत ते बाहेर यावेत आणि त्यांना स्टेज डेअरिंग म्हणजे काय हे कळावं. यासाठी आम्ही 10 दिवस अथंग आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आमची महिला मंडळाची टीम नेहमी सदैव कार्य करत असतो. महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रिया वैद्य यांनीही या उपक्रमाविषयी आपली मत व्यक्त केलं. जी आजकाल आपण बघतो मुलं लॅपटॉप, मोबाईल ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात, खेळ किंवा ह्याच्यामध्ये येत नाही. तर आम्ही असा प्रयत्न आहे आमच्या बिल्डिंगचा, सगळ्या महिला मंडळाचा, की एकत्र येऊन या मुलांना आपण जो आपले संस्कार आहेत या पुढच्या पिढीला पास ऑन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तो गेले 10 ते 12 वर्ष आमच्याकडे गणपती फेस्टिवल होतोय आणि त्यामध्ये आम्ही भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, जशी मंगळागौर आहे, रामायणाचे भाग आहेत आणि आता आज आम्ही करणार आहोत पंढरपूरची वारी. मंडळाच्या पदाधिकारी अर्चना कोंडेवार आणि वासंती धनक यांनी प्रतिक्रिया दिली. आजकाल सर्व मुलं इंग्लिश मीडियम मध्ये असतात, त्यांचा कल्चर आपला जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते त्यांना माहीत होत नाही. म्हणून आम्ही दरवर्षी हे प्रोग्राम ठेवतो, कार्यक्रम करतो. हे सांस्कृतिक कार्यक्रम याच्यासाठी करतो की सारे मुलांना सर्व देवा भक्तांच्या बारेमध्ये माहीत झालं पाहिजे. महिला मंडळाचाही उत्साह खूप जोरात असतो. कोणी टाळ घेऊन, कोणी लेझिम घेऊन विठुरायाची भक्ती सादर करण्यासाठी सगळे सज्ज आहोत. या वारीत काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीनं सोसायटी भक्तिमय झाली होती. बालकांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत भाग घेतला तर काहींनी विठ्ठल रुक्माईची भूमिका साकारली आणि विशेष आकर्षणीय ठरलं. यावेळी संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई आणि संत सखुबाई यांच्या जीवन प्रसंगावर आधारित नाट्यप्रयोग लहान मुलांनी केले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, बापा आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. त्याची भक्ती बघून देव त्याचे दारी आले. मात्र त्यावेळी देखील पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न. जन्मोजन्मी लाभो मला हेची मायबाप, मने पुंडलिक त्यांची पुण्य आहे. आता लवकर नैवेद्य खाऊन घ्या बरं. आणि चक्क विठ्ठलाने नामदेवाच्या हातनं नैवेद्य. सांग पंढरी राया काय करू यासी का एखादं भजन म्हटलं की सासू जा हे करून आण, जा ते करून आण असं म्हणायचे. त्यांच्या अभिनयानं उपस्थितांना भारावून टाकलं. पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदुंगांचा नाद आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण सोसायटीला जणू पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेता आला. गेल्या 10-12 वर्षापासून आम्रपाली महिला मंडळाच्या वतीनं सर्व जाती धर्मातील बांधवांना सोबत घेऊन राष्ट्रीय एकात्मता जपणारे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदा पंढरीची वारी सोसायटीतच आयोजित करण्यात आली. या मंगलमय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वासंती धनक यांनी केलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक.